ओके, चला तुम्ही पहिले दोन टाइप्स लिहून घेतलेले आहेत. एक पहिला टाइप होता प्लांट लाईक प्रोटिस्ट, दुसरा टाइप होता अनिमल लाईक प्रोटिस्टा. नंबर 3 बघतोय आपण किंगडम प्रोटिस्टा मध्ये डिनोफ्लॅजेलेट. सो नंबर 3 डिनोफ्लॅजेलेट. डिनोफ्लॅजेलेटची कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत बघूया वन बाय वन. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, दे आर aquatic. दे आर aquatic म्हणजे जलचर आहेत, लिव्ह इन वॉटर, पाण्यामध्ये राहतात, त्यांना aquatic म्हणायचं. हे डिनोफ्लॅजेलेट हे जलचर आहेत, पाण्यात राहणार आहेत, सो कॉल्ड ॲज aquatic. देन दे आर मोस्टली मरीन. They are mostly marine. मरीन याचा अर्थ साल्ट वॉटर मध्ये राहतात, खाऱ्या पाण्यामध्ये राहतात, समुद्राच्या पाण्यामध्ये राहतात, ओशियनिक कंडिशनला राहतात, याला म्हणायचं मरीन. लिव्ह इन साल्ट वॉटर. सो साल्ट वॉटर, लिव्ह इन साल्ट वॉटर, खाऱ्या पाण्यामध्ये राहतात, क्षारयुक्त पाण्यामध्ये राहतात. म्हणजे जलचर तर आहेतच, पण ते फक्त खाऱ्या पाण्यामध्ये, समुद्राच्या पाण्यामध्ये राहतात, लिव्ह इन साल्ट वॉटर. याची सेल वॉल कशाने तयार झालेली बघूया आपण. सो सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोइक हार्ड प्लेट्सनी त्याची सेल वॉल तयार झालेला आहे. मेड अप ऑफ सेल्युलोजिक हार्ड प्लेट्स. म्हणजे सेल्युलोज पासून तयार झालेल्या हार्ड प्लेट्स आहेत, याच्यापासून त्याची काय तयार झालेले आहे, सेल वॉल तयार झालेले आहे. सो सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोइक हार्ड प्लेट्स. याच्याकडे फ्लॅजेला आहेत, लोकोमोटरी ऑर्गन आहे ते फ्लॅजेला, ते दोन आहेत, म्हणजे बाय फ्लॅजेलेट आणि इक्वल फ्लॅजेला असतात. सो शोज बाय फ्लॅजेलेट. पेअर्ड फ्लॅजेला इक्वल असतात. सो शोज पेअर्ड फ्लॅजेला. आपल्याला माहित आहे, समजा एखादी ही सेल आहे, तर याला लॉंग असे स्ट्रक्चर असतात, याला फ्लॅजेला म्हणायचं. जोडीने असतात, याला पेअर्ड फ्लॅजेला म्हणायचं. सो पेअर्ड फ्लॅजेला असतात. शोज पेअर्ड फ्लॅजेला फॉर लोकोमोशन, हालचाल करण्यासाठी फ्लॅजेलाची गरज असते. सो फ्लॅजेला ऍज अ लोकोमोटरी ऑर्गन्स. फ्लॅजेला फॉर लोकोमोशन, राईट. फ्लॅजेला फॉर लोकोमोशन. याच्याकडे फोटोसिंथेसिस करण्यासाठी वेगवेगळी पिगमेंट्स असतात, रंगद्रव्य असतात, किंवा अन्न मटेरियल तयार करण्यासाठी वेगवेगळे पिगमेंट्स असतात. शोज डिफरंट पिगमेंट्स, प्रेझेन्स ऑफ डिफरंट पिगमेंट्स. पिगमेंट्स म्हणजे काय, रंगद्रव्य असतात, वेगवेगळी रंगद्रव्य, जसं की येलो, ब्राऊन, ग्रीन, रेड इटसेट्रा. ही वेगवेगळी रंगद्रव्य असतात. जसं की हिरव्या वनस्पतीमध्ये हिरवा रंग असतो, ग्रीन कलर असतो, त्याच्यामध्ये वेगवेगळे पिगमेंट्स असतात, वेगवेगळ्या रंगाची रंगद्रव्य असतात. आणि याचं जे एक्झाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल जे एक्झाम्पल आहे ते गोनायओलॅक्स. हे त्याचं एक्झाम्पल आहे. याला म्हणायचं डिनोफ्लॅजेलेट. हा जो आहे हा नंबर 3 प्रोटिस्टा मधला टाइप बघितला. पहिला आपण बघितला प्लांट लाईक प्रोटिस्ट, नंतरचा बघितला अनिमल लाईक प्रोटिस्ट, आणि आता आपण नंबर 3 बघितला गोनायओलॅक्स. कशाचं एक्झाम्पल आहे, डिनोफ्लॅजेलेट. आता याच्यानंतर फंगाई लाईक प्रोटीन्स आणि युग्लिनाइड्स असे दोन टाइप्स आहेत, तेही आपण बघणार आहे. सुरुवातीला याची वैशिष्ट्ये काय आहेत ही वैशिष्ट्ये लिहून घ्या.
कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ह्या पॉइंट बाय पॉइंट लिहून घ्या. ओके. ओके, चला तुम्ही लिहिलेलं आहे डिनोफ्लॅजेलेट नंबर 3. नंबर 4 आहे फंगाय लाईक प्रोटिस्ट. फंगाय लाईक प्रोटिस्टा. नंबर 4 आहे फंगाय लाईक प्रोटिस्टा. ह्याची आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे. फंगाय लाईक प्रोटिस्ट, फंगाय सारखे वैशिष्ट्य असतात, फंगाय सारखे कॅरेक्टर्स असतात आणि म्हणून याला आपण फंगाय लाईक प्रोटिस्ट म्हणतो. जनरली हे डिकेइंग लीव्हज असतात. याचा जो ऑकरन्स आहे सो फाउंड इन डिकेइंग लीव्हज. वनस्पतीची जी मृत पानं असतात, डेड झालेले लीव्हज असतात, त्या डेड झालेल्या लीव्हज मध्ये हे पाहायला मिळतात. सो दे आर सॅप्रोफायटिक. दे आर सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिक. आता सॅप्रोफायटिक म्हणजे मृतोपजीवी असतात. लिव्ह ऑन डेड बॉडीज, डेड प्लांट असेल, अॅनिमल असेल, याच्यावरती ते उपजीविका करतात. सो लिव्ड ऑन डेड मटेरियल, डेड ऑर्गॅनिक मॅटर वरती जगतात. याला मृतोपजीवी म्हणायचं. सो लिव्ह ऑन डेड मॅटर. सो लिव्ह ऑन डेड मॅटर. याला म्हणायचं सॅप्रोफायटिक, मृतोपजीवी. ज्यांची उपजीविका मृत शरीरावरती म्हणजे डेड बॉडीज वरती होते याला म्हणायचं सॅप्रोफायटिक. बघा डिकेइंग लीव्हज मध्ये आहेत, सॅप्रोफायटिक आहेत. काही वेळा याचे पेशी, अनेक पेशी एकत्र येतात ज्याला आपण ऍग्रीगेटेड सेल मास म्हणतो. आणि त्या ऍग्रीगेटेड सेल मासला या ठिकाणी एक शब्द वापरला जातो प्लाझ्मोडियम. शोज ऍग्रीगेशन ऑफ, ऍग्रीगेशन एकत्र येणे, सेल मास, ऍग्रीगेशन ऑफ सेल मास कॉल्ड एज. म्हणजे अशा अनेक पेशी एकत्र येतात आणि पेशी एकत्र येऊन एक एकत्रित सेल मास तयार होतं, ऍग्रीगेटेड सेल मास तयार होतं. अनेक पेशी एकत्रित येणे याला म्हणायचं ऍग्रीगेशन ऑफ सेल मास कॉल्ड एज प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम. ऍक्च्युली हा प्लाझ्मोडियम मलेरिया तयार करणारा रोगजंतू नाहीये, परंतु अनेक पेशी एकत्र आल्याने एक स्ट्रक्चर तयार होतं ज्याला म्हटलं जातं प्लाझ्मोडियम. आणि हा प्लाझ्मोडियम अनेक स्पोर्स तयार करतो, स्पेरिकल, की ज्यांचं नेचर हार्ड असतं, टफ स्पोर्स असतात. सो दिस प्लाझ्मोडियम प्रोड्यूस टफ स्पोर्स, हार्ड स्पोर्स तयार केले जातात. सो प्रोड्यूस टफ स्पोर्स. आणि याचं जे जनरल एक्झाम्पल आहे ग्रुप ऑफ प्रोटिस्ट आहे फंगाय लाईक प्रोटिस्ट, याला मायझोमायसिटीज म्हणायचं. काय म्हणायचं? मायझोमायसिटीज. फॉर एक्झाम्पल मायझोमायसिटीज. मायझोमायसिटीज. ओके, once again बघा, फाउंड इन डिकेइंग लीव्हज, called as saprophytic, live on dead material, shows aggregation of cell called as plasmodium. Plasmodium म्हणजे aggregated of cell mass in fungi like protista. हे जे प्लाझ्मोडियम असतात ते टफ स्पोर्स तयार करतात आणि याचं एक्झाम्पल आहे ते मायझोमायसिटीज, हे त्याचं एक्झाम्पल आहे. सो दिस इज अबाउट फंगाय लाईक प्रोटिस्ट, इज नंबर 4 इन किंगडम प्रोटिस्टा. आणि लास्ट आपल्याला बघायचं आहे युग्लिनाइड्स. युग्लिनाइड्स हा शेवटचा पार्ट आहे प्रोटिस्टा मधला. युग्लिनाइड्स नंबर 4 हा कळालेला आहे. व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या. ओके, लास्ट नंबर बघायचा आहे नंबर 5 युग्लिनाइड्स. प्रोटिस्टा मधला सगळ्यात शेवटचा पार्ट आपण बघतोय तो म्हणजे युग्लिनाइड्स ग्रुप आहे.
बॅक्टेरियाचा युग्लिनाइड्स. नंबर 5 युग्लिनाइड्स. आता ह्या ज्या युग्लिनाइड्स आहेत याची काय काय वैशिष्ट्य आहे हेही बघूया आपण. याच्यामध्ये सुद्धा 1 बाय 1 वैशिष्ट्य आपण बघणार आहे की हे असे ऑर्गॅनिझम आहेत की यांच्याकडे सेल वॉल नाही आहे. सो दे लॅक सेल वॉल. पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे सेल वॉल इज अब्सेंट. सेल वॉल इज अब्सेंट. आता सेल वॉल नाही आहे मग शरीरावरती आवरण कोणतं आहे? कारण प्रत्येकाच्या सगळ्या बाहेरच्या बाजूला सेल वॉल असेल किंवा सेल मेम्ब्रेन असतं. जेव्हा जेव्हा सेल वॉल नसते सेल मेम्ब्रेन. इथं मात्र थोडी वेगळी सिच्युएशन आहे. सेल वॉल नाही आहे आणि सेल मेम्ब्रेनच्या बाहेरच्या बाजूला एक थिक आवरण तयार झालेलं आहे. याला म्हटलं जातं पेलिकल. सो बॉडी इज कव्हर्ड बाय पेलिकल. बॉडी इज कव्हर्ड बाय पेलिकल. टफ पेलिकल असते. ही पेलिकलनी बॉडी तयार झालेली असते. सो बॉडी इज कव्हर्ड बाय पेलिकल. इट इज टफ इन नेचर. टफ पेलिकल असते. सो बॉडी इज कव्हर्ड बाय टफ पेलिकल असं लिहूया आपण. टफ प्रोटेक्टिव्ह लेअर. प्रोटेक्टिव्ह layer called pellicle. Called as pellicle. हे महत्वाचं आहे. एमसीक्यू विचारतो. युग्लिनाइडच्या शरीराच्या सभोवताली आवरण असतं. टफ आवरण असतं. याला काय म्हणायचं तर याला म्हणायचं पेलिकल. कव्हर्ड बाय टफ पेलिकल. देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे की याच्याकडेही फ्लाजेल आहेत. So they shows दोन फ्लॅजेल आहेत, 2 फ्लॅजेल आहेत, बट दे आर अनइक्वल. 2 अनइक्वल फ्लॅजेला. अनइक्वल फ्लॅजेला. 2 फ्लॅजेला आहेत परंतु त्या फ्लॅजेला अनइक्वल आहेत. 2 अनइक्वल फ्लॅजेला. आता याच्यामध्ये फोटोसिंथेटिक आहेत. फोटोसिंथेसिस कधी होतं? जनरली हेटेरोट्रोपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. परंतु जेव्हा जेव्हा लाईट अवेलेबल असते तेव्हा फोटोसिंथेसिस होतं आणि लाईट नसते तेव्हा ते हेटेरोट्रोपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे याचं जर मोड ऑफ न्यूट्रिशन आपण बघितलं. मोड ऑफ न्यूट्रिशन तर हे 2 प्रकारचं मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. कोणतं 2? एक ॲटोट्रोपिक. ॲटोट्रोपिक. आता ॲटोट्रोप म्हटलं की 2 असतात. एक फोटोसिंथेटिक आणि दुसरं किमोसिंथेटिक. हे फोटोसिंथेटिक असतं. फोटोसिंथेटिक. बट व्हेन in presence of light. In presence of light. जेव्हा जेव्हा याला लाईट अवेलेबल असते, लाईट उपलब्ध असते तेव्हा तेव्हा ते ॲटोट्रोपिक मोड ऑफ न्यूट्रिशन करतं म्हणजे फोटोसिंथेसिस करतं. पण जेव्हा त्याला लाईट मिळत नसते किंवा लाईट अवेलेबल नसते तेव्हा मात्र तो हेटेरोट्रोप्स म्हणून काम करतो. हेटेरोट्रोपिक मोड ऑफ न्यूट्रिशन असतं. सो सेकंड वन इज हेटेरोट्रोपिक. Heterotropic. When heterotropic in absence of light. So in absence of light. कळालं? वेगवेगळ्या प्रकारचं मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. मोड ऑफ न्यूट्रिशन जर लाईट अवेलेबल असेल तर ते ॲटोट्रोपिक असतं. लाईट अवेलेबल नसेल तर ते हेटेरोट्रोपिक असतं. सो दिस इज द मोड ऑफ न्यूट्रिशन. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला त्याचं एक एक्झाम्पल बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल युग्लिनाइडचं एक्झाम्पल आहे युग्लिना.
युग्लिना. युग्लिनाइडचं एक्झाम्पल आहे युग्लिना. ओके, वन्स अगेन बघा एकदा, सेल वॉल इज अबसेंट, सेल वॉल नाही आहे. आता सेल वॉल नाही, मग शरीराच्या बाहेर कोणतं आवरण आहे, तर एक टप आवरण आहे. त्या टप आवरणला म्हणायचं पेलिकल. पेलिकल प्रोटेक्शनचं काम करतं. फ्लॅजेला आहे, बाय फ्लॅजेलेट, 2 फ्लॅजेला आहेत, पण ते 2 अनइक्वल आहे. एक लॉंग असतो, एक शॉर्ट असतो. सो अनइक्वल फ्लॅजेला. मोड ऑफ न्यूट्रिशन, व्हरायटी ऑफ न्यूट्रिशन आहे, डिफरंट टाइप्स आहेत. जेव्हा जेव्हा लाईट अवेलेबल असते शोज हायटोट्रोपिक, इन अब्सेन्स ऑफ लाईट इट शोज हेटेरोट्रोपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. अन एक्झाम्पल इज युग्लिना. ओके, म्हणजे इथं आपण हे 5 वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत. पहिला टाइप होता या किंगडम प्रोटिस्टा मध्ये, जो पहिला टाइप होता तो म्हणजे प्लांट लाईक प्रोटिस्टा. दुसरा अनिमल लाईक प्रोटिस्टा. तिसरा डिनोफ्लाजेलेट. नंबर 4 याच्या अगोदरचा बघितला तो फंगाई लाईक प्रोटिस्टा. आणि लास्ट वन इज युग्लिनाइड लाईक प्रोटिस्टा किंवा युग्लिनाइड्स. आता हा जो आपण किंगडम प्रोटिस्टा बघितला याचा एक फ्लो चार्ट तयार करूया, म्हणजे आपल्याला लक्षात ठेवणं सोपं जाईल. हाही व्हिडिओ पॉज करा आणि हा जो मॅटर आहे हा व्यवस्थित पॉइंट टू पॉइंट नोट करा. ओके, आता हे सगळे आपण जे बघितलेले आहेत या सगळ्यांच्यासाठी एक आपल्याला फ्लो चार्ट तयार करायचं. काय तयार करूया? फ्लो चार्ट, की जेणेकरून आपल्याला हा किंगडम प्रोटिस्टा व्यवस्थित लक्षात राहील. सो किंगडम प्रोटिस्टा. प्रोटिस्टा. ओके, आता याचा एक चार्ट आपण बघणार आहे. याचे वेगवेगळे जे पार्ट्स आपण बघितले, या पार्ट्स मध्ये 1 बाय 1 असं एकाखाली एक लिहिले तरी सुद्धा चालतील. नंबर 1 जो बघितला आपण, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 आणि नंबर 5 असे आपण बघितले. याच्यामध्ये जो फर्स्ट बघितला तो प्लांट लाईक प्रोटिस्टा. प्लांट लाईक प्रोटिस्टा नंबर 1 बघितला. देन नंबर 2 अनिमल लाईक प्रोटिस्टा. राइट. सांगा नंबर 3. 3 नंबर आपण पाहिला तो डिनोफ्लाजेलेट. डिनोफ्लाजेलेट. ओके, देन फंगाई लाईक प्रोटिस्टा. फंगाई लाईक प्रोटिस्टा. ओके, द लास्ट वन सगळ्यात शेवटी बघितलं युग्लिनाइड्स. युग्लिनाइड्स. सो this is about किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टाचे हे वेगवेगळे पार्ट्स आपण बघितलेले आहेत. प्लांट लाईक प्रोटिस्टा, अनिमल लाईक प्रोटिस्टा, डिनोफ्लाजेलेट, फंगाई लाईक प्रोटिस्टा अँड युग्लिनाइड्स. ही वेगवेगळे एक्झाम्पल आपण बघितले होते, त्याचे सब कॅरेक्टरिस्टिक्सही बघितलेले होते. या ठिकाणी हा जो सेकंड किंगडम आहे तो किंगडम प्रोटिस्टा हाही कंप्लीट होतो. हे जे दिलेला फ्लो चार्ट आहे किंवा हे जे दिलेले टाइप्स आहेत हे एकत्रित लिहा, म्हणजे आपल्याला लक्षात ठेवणं सोपं जाईल. ओके, पॉइंट टू पॉइंट हे कॅरेक्टरिस्टिक्स लिहून घ्या. चला, ओके, तुम्ही लिहून घेतलेला असेल. म्हणजे फर्स्ट किंगडम होता तो किंगडम मोनेरा, आपण डिटेल बघितला, त्याची वैशिष्ट्ये, त्याचे टाइप्स. त्याच्यानंतर किंगडम प्रोटिस्टा हाही बघितला, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे टाइप्स. आता आपल्याला बघायचं आहे नंबर 3 किंगडम प्लांटी. सो नंबर 3 किंगडम प्लांटी.
याची कॅरेक्टरिस्टिक्स आपण इथं या ठिकाणी डिटेल नाहीये, थोडक्यात बघणार आहे. परंतु हा किंगडम प्लांटी आपल्याकडे एक वेगळा टॉपिक आहे, न्यू टॉपिक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे किंगडम प्लांटी, त्याच्यात आपण डिटेल बघणार आहे. परंतु आता या ठिकाणी आपण त्याची ओव्हरऑल कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहणार आहे. किंगडम प्लांटी जसं आपण प्रत्येक किंगडमचं पाहत आलोय तसं सुरुवातीला सेल स्ट्रक्चर, बॉडी स्ट्रक्चर त्याचे 1 बाय 1 आपण बघणार आहे. सो सेल स्ट्रक्चर किंवा ज्याला सेल ऑर्गनायझेशन म्हणतो, हा जो आहे याचं जे सेल स्ट्रक्चर आहे ते सेल स्ट्रक्चर प्लांट म्हटलं की आपल्याला माहित आहे बहुपेशीय आहे, लार्ज आहे, मल्टीसेल्युलर असतं. परंतु त्याच्यामध्ये सेल जे असतात त्या सेल सगळ्या युकॅरियोटिक टाईपच्या असतात, कारण जे केंद्रक असतं ते डेव्हलप्ड असतं. सो दे आर युकॅरियोटिक. सेल स्ट्रक्चर इज युकॅरियोटिक. कॅरिओटिक याचा अर्थ असा आहे डेव्हलप्ड न्यूक्लियस. डेव्हलप्ड न्यूक्लियस विकसित केंद्रक असतं. नेक्स्ट नंबर 2 बॉडी स्ट्रक्चर. काय बघायचं आहे आपल्याला? बॉडी स्ट्रक्चर किंवा बॉडी ऑर्गनायझेशन म्हणतो. आता प्लांटचं शरीर मात्र अनेक पेशींनी तयार झालेलं आहे, सो कॉल्ड ॲज मल्टी सेल्युलर. काय म्हणायचं याला? मल्टी सेल्युलर, कॉल्ड ॲज मल्टी सेल्युलर. सो बॉडी इज मेड अप ऑफ मेनी सेल्स. मेनी सेल्स. ओके, बहुपेशीय. देन नेक्स्ट टाइम मोड ऑफ न्यूट्रिशन. नंबर 3 मोड ऑफ न्यूट्रिशन. पोषणाची पद्धत कशी असते याची, मोड ऑफ न्यूट्रिशन कसं असतं, तर आपल्याला माहित आहे हिरव्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्लांट्स आर ॲटोट्रोफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. त्याला प्रोड्युसर असंही म्हणतो. ॲटोट्रोपिक. ॲटोट्रोफिक mode of nutrition. So prepare their or produce their own food. Produce their own food. स्वतःचं अन्न स्वतः तयार करतायत, ओन फूड तयार करतात. एक मिनिट. Produce their own food. याला म्हणायचं ॲटोट्रोपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. ॲटोट्रोपिक, प्रोड्यूस देअर फूड. मोस्टली फोटोसिंथेटिक असतात. फोटोसिंथेटिक. लाईट मुळे फूड तयार करतात, याला म्हणायचं मोड ऑफ न्यूट्रिशन. नेक्स्ट असतो तो इंटेक ऑफ फूड. इंटेक ऑफ फूड. आता यांचा जो फूड असतो ते मात्र स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात बाय सिंथेसिस. बाय सिंथेसिस. राईट. नेक्स्ट सेल ऑर्गेनलीज. आपले सिक्वेन्स बदलायचं नाही. सेल ऑर्गेनलीज. सगळ्यात शेवटी तुम्ही याचं एक कॉमन टेबलही तयार करू शकता. टेबलमध्ये हे मुद्दे कॉमन ठेवायचे, पुढची फक्त वैशिष्ट्य बदलायची. सांगा युकॅरियोटिक आहे याचा अर्थ पेशी अंगक प्रेझेंट आहेत. सो सेल ऑर्गेनलीज आर प्रेझेंट. देन डीएनए कसा असतो तेही लिहूया. वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस आहे. सो डीएनए कॉम्प्लेक्स असतो. कॉम्प्लेक्स डबल स्टँडर्ड. कॉम्प्लेक्स अँड डबल स्ट्रँडेड डीएनए असतो ऍज कम्पेअर्ड विथ प्रोकॅरियोटिक. देन त्याची रायबोझोम्स आपल्याला बघायचे आहेत. नेक्स्ट रायबोझोम्स.
आपल्याला माहित आहे युकॅरियोटिक म्हटलं की रायबोसोम लार्ज असतो, प्रोकॅरियोटिक म्हटलं की स्मॉल असतो, सो लार्जर म्हणजेच एटीएस टाइपचा असतो. प्रोटीन सिंथेसिसचं काम करतो. फॅक्टरी ऑफ प्रोटीन सिंथेसिस रायबोसोम साठी म्हटलं जातं. हे एमसीक्यू साठी पण लक्षात ठेवा. सेल वॉल, cell wall is made up of cellulose, only cellulose, so made up of cellulose, only cellulose. याचं एक वैशिष्ट्य आहे, याची लाईफ सायकल जर आपण बघितली तर लाईफ सायकल जनरली एकाडेक होते. एकदा स्पोर्स तयार होतात, एकदा गॅमेट्स तयार होतात. याला म्हणायचं अल्टरनेशन ऑफ जनरेशन. अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे स्पोर्स गॅमेट्स हे एकाडेक तयार होतात. एक स्पोरोफायटिक फेज, गॅमेटोफायटिक फेज एकाडेक होते, म्हणून याला म्हणायचं अल्टरनेशन ऑफ जनरेशन. रिझर्व फूड, रिझर्व फूड साठवलेले अन्न पदार्थ कोणकोणते असतात? तर याच्यामध्ये केवळ आणि केवळ एकच महत्वाचं रिझर्व फूड असतं, ते म्हणजे स्टार्च. सो रिझर्व फूड इज ऑफ स्टार्च. रिझर्व फूड इज ऑफ स्टार्च. आणि एक्झाम्पल तुम्हाला माहित आहे, भरपूर एक्झाम्पल आहेत. फॉर एक्झाम्पल ज्वार आहे, जेवढ्या पण प्लांट्स दिसतील ती त्याचे एक्झाम्पल आहे. शुगर केन आहे, मेज आहे, जवार आहे, हिबिस्कस आहे, मँगो आहे. भरपूर एक्झाम्पल सांगता येतील. ही जी कॅरेक्टरिस्टिक्स बघितली, ही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जनरली किंगडम प्लांटीची. अगदी सोपी कॅरेक्टर्स आहेत, जी जेव्हा तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे असतील तेव्हा एखाद्या प्लांटचं एक्झाम्पल नजरेसमोर आणा आणि तुम्हाला ते लिहिता येतील की कशा पद्धतीनं आहेत ती त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितलं. युकॅरियोटिक आहे, मल्टीसेल्युलर आहे, ऑटोट्रोपिक आहे, सिंथेसिसनी फूड घेतं, पेशीचे अंगक आहेत, डीएनए कॉम्प्लेक्स डबल स्टँडर्ड आहे, रायबोसोम्स आहे ते लार्जर साईजचे आहेत, एटीएस टाइप, सेल्युलोज आहे. ऍडिशनल आपण एक नवीन मुद्दा बघितला, अल्टरनेशन ऑफ जनरेशन, असे त्याचं जीवनचक्र असतं, लाईफ सायकल. आणि साठवलेले अन्न पदार्थ स्टार्चच्या स्वरूपात असतात. नाही एक्झाम्पल कोणत्याही प्लांटचं लिहू शकता. हे कॅरेक्टरिस्टिक्स लिहा, प्लॉट 1 by 1 नोट मध्ये नोट करा. आता हे व्हिडिओ पॉज करून हे तुम्ही नंतर लिहून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की जे मेजर प्लांटचे जे ग्रुप्स असतात ते कोणकोणते असतात हेही आपण बघूया. प्लांटचे मेजर ग्रुप्स आहेत. या मेजर ग्रुप्स मध्ये दोन महत्वाचे ग्रुप्स असतात. मेजर ग्रुप्स ऑफ प्लांट्स. तर याच्यामध्ये एक पहिला महत्वाचा ग्रुप असतो तो क्रिप्टोगॅमी. क्रिप्टोगॅमी. आणि दुसरा असतो तो फेनोरोगॅमी. फेनोरोगॅमी. क्रिप्टोगॅमी आर दी सीडलेस, फ्रूटलेस. इथं मात्र विथ सीड असतात. सो विथ सीड्स. विदाउट सीड्स आणि विथ सीड्स असे दोन महत्वाचे ग्रुप्स असतात. काही प्लांट असे असतात की जे सेमी ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन असतं. सो सेमी ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन किंवा सेमी ऑटोट्रॉपिक प्लांट्स असेही म्हणू शकतो आपण. प्लांट्स याच्यामध्ये
मोस्टली पहिला जो टाइप आहे तो म्हणजे इन्सेक्टिव्होरस प्लांट्स. नंबर 1 इन्सेक्टिव्होरस प्लांट्स, कीटक भक्षी वनस्पती. काही वनस्पती अशा आहेत की जे कीटकांचं भक्षण करतात. कीटक त्यांच्या सानिध्यात आले की त्याला ट्रॅप करतात आणि त्याचं डायजेशन करून तो फूड म्हणून ते वापरतात. जसं की याचे वेगवेगळे एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल वेगवेगळे एक्झाम्पल आहे इन्सेक्टिव्होरस, कीटक भक्षी वनस्पती आपण म्हणतो. फिनस ट्रॅप प्लांट्स, विनस ट्रॅप प्लांट्स किंवा विनस फ्लाय ट्रॅप्स. त्या फ्लाईज असतात, त्या फ्लाईजना ट्रॅप करतात असंही म्हटलं जातं. विनस फ्लाय ट्रॅप प्लांट, विनस फ्लाय ट्रॅप. दुसरं जे आहे ते म्हणजे पिचर प्लांट. पिचर प्लांट म्हणजे पहिला आहे विनस फ्लाय ट्रॅप प्लांट, दुसरा आहे पिचर प्लांट आणि देन ब्लॅडर वर्ड्स. ब्लॅडर वर्ड्स हे जे प्लांट्स आहेत, हे जे सगळे वनस्पती आहेत, हे कीटकांचं भक्षण करतात. याला म्हणायचं इन्सेक्टिव्होरस प्लांट. आणि दुसरा जो टाइप आहे की जो पॅरासाइटिक प्लांट आहे, हेट्रोट्रोपिक किंवा पॅरासाइटिक प्लांट्स. आणि या पॅरासाइटिक प्लांटचं एक्झाम्पल आहे कस्कुटा, अमरवेल म्हणतो. हा मात्र दुसऱ्यावरती जगतो, दुसऱ्यावरती अवलंबून असतो, ज्याला म्हणायचं पॅरासाइटिक प्लांट. म्हणजे पॅरासाइटिक प्लांटचं एक्झाम्पल आहे कस्कुटा. इन्सेक्टिव्होरस प्लांटचे एक्झाम्पल 3 बघितलेले आहेत आणि हे आहेत, याला म्हणायचं किंगडम प्लांटी. आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आपण डिटेल पाहिलेले. व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. ओके.